पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। 14 जून रोजी राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। हवामान विभागाने कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 तसेच मराठवाड्यातील 2 आणि विदर्भातील 1 अशा एकूण 8 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय। तसेच मराठवाड्यातील 4 आणि विदर्भातील 7 अशा एकूण 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। याशिवाय विदर्भातील 2 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील 1 जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम असताना काही भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। समुद्रकिनारी भागात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे। नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात जाणे टाळावे तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर नाशिक घाट परिसरासह जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात। उष्णता आणि पावसाचा मिश्र परिणाम या भागात दिसून येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत। विदर्भातील अकोला जिल्ह्यास उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पूर्व आणि दक्षिण विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। तर यवतमाळ जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।